समाजकारण, राजकारण, अर्थकारण, क्रीडा, सांस्कृतिक, निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त. नमस्कार, आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक बातम्या. रामराजे नाईक निंबाळकर यांचा 14 ऑक्टोबरला पक्षप्रवेश, खासदार शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण. इच्छुकांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये पक्षांची नेमकी काय रणनीती? लोकसभेला कराड पाटणला बसला फटका, विधानसभेला दावेदार वाढले. कोयना प्रकल्पग्रस्तांचे वारस प्रांताधिकारी ठरवणार, नोंदीची पद्धत केली सोपी, राज्य शासनाचा निर्णय. साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचा उपराटा कारभार. शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या विरोधात 15 जणांचा अविश्वास ठराव. किरण यादव यांचा तडकाफडकी राजीनामा. अविश्वास आणि राजीनामा नाट्यानंतर जिल्ह्यातील शिक्षक वर्गामध्ये खळबळ. जनावरांची बेकायदा वाहतूक आणि कत्तल करणारी चौघांची टोळी जिल्ह्यातून तडीपार, 2 वर्षांसाठी कारवाई. सातारा ITIला समर्थ रामदास स्वामींचे नाव, जिल्ह्यातील 5 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण. कार्यकर्त्यांच्या दबावामुळे अखेर आमदार रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांना बाय बाय करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार हे जवळपास निश्चित झाले असल्याचे इंदापूरमध्ये शरद पवारांनी केलेल्या विधानावरून स्पष्ट होत आहे. फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये यामुळे चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी फलटणमध्ये येत असून त्यावेळी आमदार रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. लोकसभेला आमदार रामराजे यांनी तुतारीचे काम केल्यामुळे विधानसभेलाही ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यांच्या विविध राजकीय हालचालींवरून तसेच कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून त्याला पुष्टी मिळत होती. त्यातच गेल्या 5 तारखेला खटके वस्ती तालुका फलटण येथे झालेल्या सभेमध्ये कार्यकर्त्यांनी महाराज साहेब काहीही करा पण तुतारी हाती घ्या असा कमालीचा आग्रह धरला. कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे रामराजेही वरिष्ठांवरती नाराज आहेत. त्यामुळे त्यांनीही परिस्थितीबद्दल बदल झाला नाही तर काय तो निर्णय घेऊ असे जाहीर केले होते. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामराजे सातत्याने आपली नाराजी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसून येत आहेत. कार्यकर्त्यांचा तुतारीकडे जाण्याचा ओढा आजही कायम आहे. कार्यकर्तेच जर तुतारीमध्ये जायचं म्हणत असतील तर निर्णय घ्यावाच लागेल. अशा प्रकारे दुसऱ्या फळीतही नेते स्पष्टपणे बोलत असल्याने आमदार रामराजे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला बळ मिळत आहे. त्यातच शरद पवारांनीही फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला आहे असे सांगून चांगलीच हवा भरली आहे. त्यामुळे रामराजेंचा पक्षप्रवेश 14 ऑक्टोबरला होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे. लोकसभा निवडणुकीला ज्या इच्छुकांचे तिकीट डावलले त्या ठिकाणी उमेदवारांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. वाई, खंडाळा, महाबळेश्वर मध्ये महायुतीला तर कराड उत्तर आणि दक्षिण आणि पाटणला महाविकास आघाडीला याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे विधानसभेला ज्या दावेदारांचे तिकीट कापले जाईल त्यांच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये रणनीती आखावी लागणार आहे. आमदार व्हायची महत्वाकांक्षा सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांना असते, परंतु उमेदवारी डावलल्यास हिरमोड होतोच. शिवाय त्यांचे कार्यकर्तेही नाराज होतात. लोकसभा निवडणुकीला याचा प्रत्यय आला. दोन्हीकडे इच्छुक दावेदारांची तिकिटे डावलल्यानंतर त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये नाराजी वाढली. ही नाराजी मतमोजणी वेळी कळली. लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सारंग पाटील इच्छुक होते. या दोघांच्या अनुक्रमे कराड उत्तर आणि पाटण मतदारसंघामध्ये आमदार शिंदेंना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मतदान झाले. वाईमध्येही महायुतीतून खासदार नितीन पाटील यांची उमेदवारी मागे पडली. तिथे खासदार उदयनराजे यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. आता विधानसभा तोंडावर आहे. इच्छुकांची तयारी केली आहे. संधी नाकारल्यास त्यांना 5 वर्षे सक्तीचा संयम पाहावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे नाराजी उफाळू शकते. त्यामुळे राजकीय पक्षांना विशेष रणनीती आखावी लागेल.
कोयना प्रकल्पामध्ये जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला घेण्यापूर्वी मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसांना अनेक ठिकाणी लाभ न मिळाल्याचे दिसून आले आहे. अशा मृतांच्या वारसांना आता जमिनीचा मोबदला देता यावा यासाठी मृत प्रकल्पग्रस्तांचे वारस या नावाने जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. वारसांमध्ये कोणताही वाद नसल्यास कायदेशीर वारस म्हणून आता ग्रामस्तरावर तलाठी प्राधिकृत करू शकणार आहे. कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यांना रोख रक्कम किंवा पर्यायी जमीन देण्यात येते. पर्यायी जमिनीचा मोबदला देण्यापूर्वी प्रकल्पग्रस्त मृत झाल्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या वारसांना मोबदला देण्यात अडचणी येतात. अनेकदा कायदेशीर वारस एकापेक्षा जास्त असतात. त्यातील एखादा वारस नियमानुसार पर्यायी जमिनीचे 65% मूल्य भरून हा जमिनीचा मोबदला आपल्या नावावर करून घेतो. परिणामी अन्य वारस मोबदल्यापासून वंचित राहतात. दरम्यान जमीन वाटपातील गुंतागुंत टाळण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जमीन वाटप करताना मृत प्रकल्पग्रस्तांच्या वारसाच्या नावे जमीन केली जाईल. त्यातून वारसांमधील वाद देखील टाळता येईल, असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड यांनी सांगितले. सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये आता केस पेपर काढण्यासाठी टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. मात्र या टोकन पद्धतीच्या प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य रुग्णांसह नातेवाईकांची प्रचंड हेळसांड होऊ लागलेली आहे. आधी फक्त केस पेपरसाठी रांगेत उभे राहावे लागत होते, परंतु आता टोकन काढण्यासाठी रांगेत उभे राहायचे. त्यानंतर ते टोकन घेऊन पुन्हा केस पेपर काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. या नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोकन पद्धतीमुळे रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ही प्रक्रिया बंद करण्याची मागणी संतप्त रुग्णांसह नातेवाईकांमधून होत आहे. दिवसेंदिवस वाढत्या महागाई बरोबर खासगी रुग्णालयातही उपचारही प्रचंड महागला आहे. त्यामुळे गरीब असो अथवा श्रीमंत, बहुतांश लोक आजारपणात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाणे पसंत करत आहेत. यातच जिल्हा रुग्णालयामध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते. रुग्णांना जरी जिल्हा रुग्णालयाचा आधार वाटत असला तरी येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना रोजची वाढणारी गर्दी पाहून कदाचित तळपायाची आग मस्तकात जात आहे. त्यामुळेच आता केस पेपर काढण्यासाठीचा साधा सोपा असलेला मार्गही टोकन पद्धत सुरू करून अडचणीत करण्यात आलेला आहे. या सर्व प्रक्रियेमुळे रुग्णांसह नातेवाईक पूर्णतः वैतागून गेले आहेत. मात्र जिल्हा रुग्णालय प्रशासनासह लोकप्रतिनिधी असो अथवा एरवी घसा काढणाऱ्या सामाजिक संघटना यांना कुणालाही याबाबत काहीही देणे-घेणे राहिलेले नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. सातारा जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन किरण यादव यांच्यावर 15 संचालकांनी अविश्वास ठराव आणला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवानंतर अचानक घडलेल्या अविश्वास आणि राजीनामा नाट्यानंतर जिल्ह्यातील शिक्षक वर्गामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा शिक्षक सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन किरण यादव यांच्यावर 15 संचालकांनी अविश्वास ठराव आणला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या शताब्दी महोत्सवानंतर अचानक घडलेल्या अविश्वास आणि राजीनामा नाट्यानंतर जिल्ह्यातील शिक्षक वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. गत आठवड्यातच सातारा शिक्षक बँकेचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये धूमधडाक्यात पार पडला. या कार्यक्रमात संचालकांसह अनेकांना डावलल्याची किनार या उलथापालथीला कारणीभूत असल्याचे शिक्षक सभासद वर्तुळामध्ये चर्चेले जात आहे. सध्या बँकेचे संघ आणि समितीची एकत्रित सत्ता असून चेअरमन पद अलन पालटून मिळत होते. किरण यादव हे समितीच्या वतीने चेअरमन झाले आणि शताब्दी महोत्सव आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन झाले. त्यात संचालकांची मते विचारात न घेता एककल्ली कारभारामुळे असंतोष आधीच धुमसत होता, असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजते. समिती आणि संघाचे मिळून 18 संचालक असले तरी त्यातील समितीच्या 5 जणांनी यादव यांच्यासोबत राहण्याचे ठरवले, तर विरोधातील पुस्तके प्रणित संघाच्या 3ही संचालकांनी गेल्या काही महिन्यातील कारभारामुळे संघ आणि समितीच्या संचालकांशी मिळते जुळते घेतले. यानंतर सर्वांनी एकत्र येत किरण यादव यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या. यानुसार काल 7 रोजी 15 संचालकांनी बँकेमध्ये बैठक घेऊन अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. याबाबतची कुणकुण यादव यांना लागलेली होती.
यामुळे नंतर त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. यादव यांच्यावरील अविश्वास ठरावावर बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे, विद्यमान व्हाईस चेअरमन शहाजी खाडे, संचालक विजय बनसोडे, महेंद्र जानूगडे, विजय शिर्के, सुरेश पवार, नितीन राजे, तानाजी कुंभार, ज्ञानबा ढापरे, विजय ढमाळ, निशा मुळीक, नितीन काळे, संजीवन जगदाळे, संजय सकपाळ या 15 जणांच्या सह्या आहेत. बँकेत समितीचे चेअरमन असतानाच्या काळात काही गैरनिर्णय झाले. ते अनेक संचालकांना पसंत नव्हते. समितीचे नेते उदय शिंदे यांचा बँकेच्या कामकाजात होणारा वाढता हस्तक्षेप संचालकांमध्ये रोष निर्माण करण्यास कारणीभूत झाल्याची सभासदांमध्ये चर्चा आहे. शताब्दी वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एककल्लीपणे निर्णय घेणे, संचालकांच्या मतांना किंमत न देणे आणि इतर काही बाबी याला जबाबदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या चौघांना सातारा पोलिसांनी 2 वर्षाकरिता तडीपार केले आहे. यातील टोळी प्रमुख आणि सदस्य हे गोवंशीय जनावरांचे कत्तलीसाठी वाहतूक करताना मिळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील महाडी यांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हा हद्दीतून 2 वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण त्याचा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी राहुल धस, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी केली होती. तौफिक इम्तियाज कुरेशी, इलाई हुसेन कुरेशी, अरबाज इम्तियाज कुरेशी, इनायत हुसेन कुरेशी अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. टोळीवर जिल्ह्यामध्ये जनावरांची बेकायदा वाहतूक आणि मांस विक्रीचे गुन्हे सातत्याने दाखल होत होते. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. या टोळीतील इस्मांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यावर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीमध्ये कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेतून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर कुरेशी गँगला सातारा जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कामी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सनस यांनी योग्य ते पुरावे सादर केले होते. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे राज्यातील 143 राजकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील 5 शासकीय संस्था आहेत. यातील सातारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला समर्थ रामदास स्वामींचे नाव दिले आहे. तांत्रिक ज्ञान देणाऱ्या संस्थांना शास्त्रज्ञ नावे देण्याची मागणी पुरोगामी सातारकरांमधून होत आहे. महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना याआधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. या अनुषंगानेच काही दिवसापूर्वी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. यानुसार सातारा जिल्ह्यातील 5 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले. त्यानुसार मेढा येथील संस्थेचे वीर जीवा महाले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कराडला सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे, परंतु साताऱ्यातील संस्थेचे समर्थ रामदास स्वामी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच औंध येथील संस्थेचे लक्ष्मणराव इनामदार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि पाटील येथील वत्सला देवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. यावरून वादंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षण संस्थांना देशातील तंत्रज्ञानामध्ये योगदान देणाऱ्यांचे नाव देता येऊ शकते अशी मते पुरोगामी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तर हे होतं आजचं लोकवृत्त. समाजातील विविध प्रश्नांना न्याय देणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.